जय भीम, जय महाराष्ट्र. नमस्कार. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. एस रविराज, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना युनियन, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन महाराष्ट्र राज्य, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकार युनियन महाराष्ट्र राज्य, ठाणे महानगरपालिका ठाणे, परिवर्तन कामगार सेना नाशिक, असंघटित कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ कर्मचारी युनियन महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य पोलीस कर्मचारी युनियन महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्रातील सर्व तमाम बँकर सेक्टर, खाजगी सेक्टर, असंघटित कामगार युनियन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि स्वतंत्र मजूर कामगार पक्ष इंडिपेंडंट लेबर पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र मजूर कामगार पक्ष इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापना 15 ऑगस्ट 1936 बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न बोधिसत्व बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच पक्ष घेऊन 15 ऑगस्ट 2025 रोजी पुनर्जीवित केला आणि ठाणे महानगरपालिकेतला प्रचंड बरबटणारा भ्रष्टाचार, व तो भ्रष्टाचार सर्व प्रकारचा असेल, ठाणे महानगरपालिका असेल, SRA असेल, क्लस्टर असेल, विविध विकास कामांतर्गतील असेल, कर्मचाऱ्यांचा निधी घोटाळा असेल की सेवेच्या नियमाचा भाग असेल, कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा असेल, थकीत वेतनांचा असेल, 7वा वेतनाचा असेल, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या माध्यमातून आम्ही सातत्याने गेले 2 वर्ष प्रभावीपणे आंदोलने करतोय. 6 डिसेंबर दिवंगत कामगार चांगो शिंदे यांचे 2012 रोजी निधन झाल्यानंतर कामगारांच्या रेट्यामुळे, कामगारांच्या मागणीमुळे माझ्या दालनामध्ये, कार्यकारी अभियंता पदाच्या दालनामध्ये येऊन कामगारांनी विनंती केली की साहेब, चांगो शिंदे आमचे नेते गेले, तुमचे बाबा वडील गेले, तर आमचे प्रश्न कोण मांडेल. त्यांना मी सांगितलं घाबरू नका. 2 वर्षानंतर दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांच्या 75वी पुण्यस्मरण निमित्त काशीनाथ घाणेकर येथे मोठ्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा मेळावा भरवला. संगीत कार्यक्रम सलाम सोंगाड्या ठेवला. TVS सारेगम स्टार व्हॅन स्क्रीन ऑर्केस्ट्रा ठेवला. वैशाली माडे TVS सारेगमच्या गायिका होत्या, अनेक दिग्गज कलाकार होते. अशा प्रकारचं आम्ही आंदोलन करत आलो आहे आणि आंदोलन हे संघटनेच्या माध्यमातून केले. आणि स्वतंत्र मजूर कामगार पक्ष जो आता घेऊन येतोय तो येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकासाठी जो कामगारांच्या न्याय हक्काचा विचार आम्ही सत्तेतून मांडणार. सत्तेशिवाय गत्यंतर नाही. जे दिवंगत कामगार चांगो शिंदे यांनी 1971 नगरपालिकेच्या कार्यकालामध्ये, ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपालिकेच्या कार्यकालामध्ये 2 नगरसेवक दिले, लहू इंगळे दिले, रमेश पंडित दिले. 82ला महानगरपालिका प्रस्थापित झाली. 1987 वसंतराव डावकरेसारखे नगरसेवक दिले, प्रभाग क्रमांक 27 खाटण रोड विभागातून. एक नाही 2 वेळा वसंतराव डावकरेंना निवडून दिलं, मुन्ना बिष्टनं निवडून दिलं. तर अशा प्रकारे कामगारांचे प्रश्न आवासून आहेत. अजूनही थकीत देणी, कामगारांचे पैसे, महानगरपालिकेकडे निधी नाही आहे. केवळ माजी मुख्यमंत्री, आत्ताचे DCM, माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे DCM या मंत्र्यांच्या हाताखाली महानगरपालिका चालते. आयुक्तांना कोणताही निर्णय घेण्याची क्षमता नाही, पॉवर नाही. केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या तालावरती महानगरपालिका चालते आणि ते जे सांगतील ते विकास प्रस्ताव तयार केले जातात, त्यांना विशेष शासन निधी येतो. पण महानगरपालिकेमध्ये 1 रुपया देखील पैसे नाही आहेत.
पण हा शासन निधी येतो ते विविध विकास प्रकल्प तयार केली जातात जी अनावश्यक आहेत. ती केवळ टेंडरची टक्केवारी घेण्यासाठी विकास प्रकल्प तयार केली जातात. सिव्हिल हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय पाडलं, इंग्रजांच्या काळातलं पाडलं, धोकादायक नव्हतं. जिल्हा परिषद कार्यालय धोकादायक नव्हतं, पाडलं. शासन निधी, विशेष शासन निधी. सार्वजनिक बांधकाम कार्यालय पाडलं, विशेष शासन निधी. गडकरी रंगायतन 50 वर्ष झाली, धोकादायक इमारत झाली आहे, पाडली नाही. 30 कोटी रुपये डागडुगीला लागले. मी माझी टेक्निकल बाईट स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट नाही, कुठलाही स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट नाही. विधानसभेमध्ये प्रश्न मांडला जितेंद्र आव्हाड साहेबांनी. स्ट्रक्चरली धोकादायक असताना, कुठलाही स्ट्रक्चर रिपोर्ट नसताना या इमारतीचा विकास प्रकल्प दुरुस्तीचा बनवला जातो. आज पुढे मागे भविष्यात धोका संभवला 10 वर्षामध्ये, त्याला जबाबदार कोण? राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री का आत्ताचे प्रशासकीय आयुक्त राहणार आहेत, हा प्रश्न आहे. आणि जे इमारती धोकादायक नाहीत, शिवाजी टॉवर, शिवाजी मैदान, शिवाजी टॉवर हा तोडला. 25 वर्ष झाली बांधून. चंद्रशेखर काळे साहेबांच्या रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेमध्ये नवीन क्लॉक टायर घड्याळाचं टॉवर शिवाजी मैदान, शिवाजी टॉवर झाला. त्याचं नाव बदललं, धर्मवीर ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा टॉवर. कोणाच्या नावाचा टॉवर? छत्रपती शिवाजी महाराजांचं टॉवर. नाव काय ठेवलं? धर्मवीर. आता धर्मवीर मोठे की छत्रपती शिवाजी मोठा, हा माझा प्रश्न आहे, सवाल आहे. धर्मवीर मोठे की छत्रपती शिवाजी महाराज मोठे? शिवाजी मैदान काय नाव पडले? तर शिवाजी टॉवर आहे. शिवाजी मैदान आहे म्हणून शिवाजी टॉवर आहे, क्लॉक टॉवर आहे. त्याला धर्मवीर आनंदी घेणं. या धर्मवीरांचा काय इतिहास आहे? कधी आले ठाण्यामध्ये, कधी वास्तव्य झाले, काय मार्गदर्शक तत्वे दिली, काय कामं केली? राजकारण केलं नाही तर गुंडांना पोचलं. आरोप आहे गुंडांना पोचलं. माझ्यासारख्या माणसांनी सेवेत असताना दम दिलेला आहे. निधड्या छातीचा आहे, भीमाच्या रक्ताचा आहे, निळ्या छत्रछायेचा आहे, संविधानाच्या रक्ताचा आहे. अन्याय करणार तर अन्यायाला प्रत्युत्तर देणार, अन्याय करणार तर अन्यायाला प्रत्युत्तर देणार. अन्याय सोसणारा अन्याय करणाऱ्यापेक्षा गुन्हेगार असतो, परंतु मी अन्याय सोसणार नाही. अन्यायाचं प्रत्युत्तर तर उचपे काढणार. एक सेवा कार्यकारी अभियंता सेवेत असताना सेवानिवृत्तीसाठी 2-3 वर्षाचा कार्यकाल, परंतु 6 महिन्यामध्ये 2दा निलंबन. का? मी काहीच केलं नाही, बरं निलंबन. मी काहीच केले नाही पण निलंबन. आज राज्यामध्ये घोटाळे होतात. ठाणे महानगरपालिकेत घोटाळे होतात. 3,500 कोटीचं ऑडिटिंग नाही आहे, तांत्रिक परीक्षण नाही आहे, लेखा परीक्षण नाही आहे. 7,000 कोटी, 10,000 कोटी ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकेला दिले. कधी विकास प्रस्ताव बनवले, कधी कामे केली, कधी टेंडर निविदा काढल्या, कधी बिलं काढली आणि किती खर्च केली. याचं कुठेही ऑडिटिंग नाही आहे, याचा कुठेही लेखाजोखा नाही आहे. तेच अधिकारी बदल्या होतात, पुन्हा त्याच पदावर येतात. तेच अधिकारी बदल्या होतात, पुन्हा त्याच पदावर. ठाणे महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचारीचा बजबूर आहे. एक क्लरिकलला उपायुक्त, SRA प्रमुख. आता काय झाले? भ्रष्टाचाराचा स्कॅम निघाला SRA मधला. या स्कॅममध्ये जबाबदार गुन्हेगारांना, जो आर्थिक घोटाळा झालाय. मी ईडीकडे पत्र पाठवलेत, मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेत. ईडीकडे पत्र पाठवलं, मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं. तसेच तात्काळ SRAच्या आयुक्ताने तात्काळ बदली करून घेतली. हे झंझट नको म्हणून बदली करून घेतली. एक मुख्यमंत्र्यांना पत्र गेलं, एक ईडीला पत्र गेलं, तात्काळ सोमन आयुक्तांनी बदली करून घेतली. हा रवींद्र शिंदेंचा डाव आहे. मार्चमध्ये विधानसभेमध्ये मैत्रीय संस्थेवर जेव्हा मुख्यमंत्री होते, मैत्रीय संस्थेवर बसवलेले एकनाथराव शिंदेंचे हस्तक, मैत्रीय संस्थेचे बसवलेले एकनाथराव शिंदेचे हस्तक आशर बिल्डर्स. 3 मार्चला मी जाऊन मंत्रालयात पत्र दिलं. 3 दिवसांनी मैत्रीय उपाध्यक्षपदाची
जागा रिक्त केली मुख्यमंत्र्यांनी आणि भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष नेमले. अशा प्रकारचं रवींद्र शिंदेचे ठोस कार्य आहे, संविधानाचं कार्य आहे, कायद्याचं कार्य आहे. भ्रष्टाचाराला जागा नाही आणि जो शासनाचे कायदे मोडीत काढेल, शासन नियमावली मोडीत काढेल, संविधान आणि घटनेच्या विरोधात वागेल, त्याला रवींद्र शिंदे चाबूक देणार, संविधान आणि घटनेचा चाबूक देणार. त्यामुळे हा भ्रष्टाचार एसआरएचा काढायचा आहे. आणि जे अनधिकृत बिल्डर्स काम करतात एसआरएवरती, जे अनधिकृत बिल्डर काम करते एसआरएवरती, तात्काळ जिल्हा कलेक्टरवर 2016 रोजी तात्काळ जिल्हा कलेक्टरवर सोमवारी 16 नोव्हेंबरला अर्धनग्न आंदोलन रवींद्र शिंदे घेऊन येतोय. उघड्या चड्डी आणि बनियानावर जिल्हा कलेक्टरवर बसणार आणि ज्या प्रस्तावित अनधिकृत प्रकल्प जे चालू आहेत, L&T, शापूजी बापूजी पालनजी, देव अशोका, आशर व्हेंचर, हरदास नगर, लक्ष्मी चिराग नगर, L&T, रिट्स प्रॉपर्टी, अशा प्रकारचं स्कॅम. ऑर्डर एकाला, बिल्डर म्हणून काम करतो दुसरा. शासन सेवामध्ये ते कुठली नियमावली नाही. एसआरएने खुद्द पत्राद्वारे लिखित मला खुलासा केलेला आहे, आम्ही ह्या कुठल्याही बिल्डरला विकासकांना परवाना दिलेला नाही. मग दिलेला नाही, मग ही बांधकामं अनधिकृत ठरतात, त्यांना स्टॉप वर्क लागली पाहिजे. म्हणून सोमवारी 16 नोव्हेंबरला जिल्हा कलेक्टरवर अर्धनग्न उपोषणाचं आंदोलन भर रस्त्यावर बसून आहे. जिल्हा कलेक्टरने दाद नाही दिली तर लोकायुक्त आहे, लोकायुक्ताने दाद नाही दिली तर राज्यपाल आहे, राज्यपालांनी दाद नाही दिली तर राष्ट्रपती आहे, राष्ट्रपतीने दाद नाही दिली तर उच्च न्यायालय आहे. हे सर्व कायद्याचे रस्ते आहेत. त्या रस्त्यानव्हे आम्ही भ्रष्टाचारांचा बिमोड करणार, भ्रष्टाचाराचा बिमोड करणार. भ्रष्टाचार, संविधान जिंदा है, जिंदा रहेगा और जिंदा ही रहेगा. संविधान जिंदा है, जिंदा रहेगा और जिंदा ही रहेगा जब तक सूरज चांद रहेगा. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा संविधान जिंदा रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा संविधान जिंदा रहेगा. और कायदा कानून मोड़ने वाले को तोड़ मरोड़ कर डालेंगे और उसके भ्रष्टाचारियों को जेल में डालेंगे. ये मेरा वादा है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.